नमस्कार मित्रांनो, सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पंढरपूर आणि माढ्यातील सर्व सूत्रे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे गेली आहेत. अभिजित पाटील यांनी आपला राजकीय डाव खेळत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या नेत्यांनी कमळाकडे धाव घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी नाकारल्यानंतर कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची कोंडी झाली. पक्षात झालेली कोंडी फोडण्यासाठी अखेर कल्याणराव काळे, त्यांचे बंधू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि समर्थकांची उमेदवारी निश्चित केली. समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना भाजपने वाखरी तर गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफुल्लता पाटील यांनी भोसे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान एकीकडे राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपातून प्रवेश करत जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवली. दुसरीकडे भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी दिलीये. त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.